नाट्य संपदा कार्यावळी अंतर्गत श्री कोते पाटील शिर्डी संस्थानान मांद्रेच्या जाणट्या कलाकारांचो भोवमान केलो। हो सुवाळो मांद्रेच्या पुरखेवाड्यार जालो। आदलो मंत्री जयेश आळगांवकर आनी हेर मानेस्तांनी विचार मांडले। पळयात। शिवाजीला कळत आहे त्या कपटीत खानाची नालायकी। पंढरीचा विठोबा आणि आमची तुळजा भवानी ही महान देवता उद्ध्वस्त केल्यामुळे शिवाजी चिडेल, रागवेल आणि त्याच द्वेषाने आपल्या चिमूटभर सैनिकांना घेऊन पुन्हा मैदानात उतरेल आणि आयत्याच आपल्या हाती गवसेल। महाराज, हे त्या खणाचे निव्वळ स्वप्न आहेत। त्या दगाबाज अफजल खणाला काय वाटतं? आम्ही एका देवळाचे महाजन आणि त्या निमित्तानं खूप फाटी आमचे मेळप जातात। त्यांचे काम क्राईम ब्रांचान असताना एज अ डीवायएसपी जावं नाटक प्रेमी नाटक कलाकार म्हणून खूप फेमस आणि खूपशे प्रोग्राम हांगासर अटेंड केल्या। त्यांना खूपशे नाट्य कलाकारांचो सत्कार झाला माझ्या हातीन। आयज हो सत्कार करत असताना खूप खुशी भोगता आणि खूप म्हाका उमेद जाता की माझ्या हातून आयज इतले थोर व्यक्तींचो आयज हांगासर सन्मान जाल्लो आसा आणि तितल्या तितून मोठे म्हाका भाग्य दोगांच्या मदीं अण्णा आमचो कोते पाटील आणि बाबा पुरके यांच्या मदीं बसून आयज हो प्रोग्राम म्हाका दिसता आणि फुल प्रोग्राम हांगा दोगांच्या सानिध्यान आयज हो प्रोग्राम हांगासर बसलो आसा तेंच्या मदीं। ते बाल गंधर्वाने दाखवून दिला, स्त्री आणि पुरुष हे एकच आहे हे बाल गंधर्वाने दाखवून दिलं आणि आज मला त्याचं प्रत्यक्ष पालन गोव्याच्या जनतेकडे पाहायला मिळालं। याबद्दल मी सर्व गोव्याच्या साई भक्त परिवाराचा आभारी आहे। मी अक्षरशः तुम्हाला सांगतो की मी ह्या भूमिका अक्षरशः माझ्या जीवनात जगलोय। कारण मी पोलीस खात्यात नोकरी केली आणि पोलीस खात्यात जो एक बळ आणि जो एक वळ असावा लागतो, कारण विविध प्रकारचे लोक तुमच्या संपर्कात येतात, त्यांना हँडल करावं लागतं, तर तेवढाच आवाज आणि तेवढी स्थिरता तुमच्या मनात असावी लागते। वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या झुंड आणि दडपशाही करणाऱ्या लोकांना हँडल करायला तुमच्या आवाजात आणि तुमच्या मनात तेवढाच कणखरपणा असावा लागतो। तो कणखरपणा या नाट्य क्षेत्रात आणि नाटकात काम केल्यामुळे माझ्याजवळ आला। तर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचे कलागुण ओळखावे, त्यांना जास्त फोर्स करू नये की तुम्ही डॉक्टरच व्हा, तुम्ही इंजिनियरच व्हा। कला क्षेत्रातही खूप काही असे संधी तुम्हाला मिळते की जेणेकरून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व मोठं करू शकता, हेच मी सांगेन। कारण का आजकाल खूप मोठ्या स्पर्धा चालू आहेत। माझ्या मुलाने डॉक्टर व्हायला पाहिजे, माझ्या मुलाने इंजिनियर व्हायला पाहिजे, तो माझ्या मुलापेक्षा पुढे कसा गेला। तर मी असं म्हणेन की कला क्षेत्र हेही एक मोठं जसं आर्टिस्ट आहेत, रंगमंचांवरती आहेत, तर पालकांनी त्यांचे गुण ओळखावे आणि त्यांना त्या त्या क्षेत्रात कार्य किंवा प्रगती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे, मी एवढंच सांगेन।